काही पटवायचे ते पटवू नका. काय करता है की नाही. विठ्ठल तर संतांनी जो उपाय सांगितलेला आहे तो आपण जर केला तर निश्चित रूपाने आपण या संसारातून मुक्त होऊ, म्हणजे आपलं दुःख नष्ट होईल. आपला विषय हा चालू होता की पाण्याच्या समोर खड्डा आल्यानंतर खड्डा भरल्याशिवाय पाणी समोर जात नाही. तशाच प्रकारे संतांच्या समोर एखादा दुःखी जीव आला की त्याचं दुःख नष्ट केल्याशिवाय संत महात्मे आपला पाऊल पुढे टाकत नाही. आपल्याला अर्वाचीन काळामध्ये स्वामी विवेकानंदांचं नाव आपण ऐकलेलं आहे. स्वामी विवेकानंदांचं जीवन म्हणजे कुशाग्र बुद्धीचे विचारवंत तत्वज्ञ स्वामी विवेकानंद. त्यांच्या जीवनामध्ये भावनेलाही प्राधान्य होतं आणि विचाराला सुद्धा प्राधान्य होतं. आता आपलं कसं आहे, काहींच्या अंतःकरणामध्ये भाव आहे पण विचार नाही, काहींच्या अंतःकरणामध्ये विचार आहे पण भाव नाही, आणि काहींच्या अंतःकरणामध्ये विचारही नाही आणि भावही नाही. पण स्वामी विवेकानंदांचं जीवन म्हणजे विचार प्रधान अधिक भावना प्रधान बरोबर स्वामी विवेकानंद असं जीवन नटलेलं महाराज. त्यांच्या जीवनामध्ये एक प्रसंग आला. हिवाळ्याच्या दिवसामध्ये एक कुत्र्याचं पिलू नालीच्या काठाने चालत असताना नजर चुकीने ते नालीमध्ये पडलं आणि पडल्यानंतर ओरडू लागलं. आता ओरडणाऱ्या कुत्र्यांचा आवाज काही सद्गृहस्थांनी ऐकला, परंतु त्या ठिकाणी ते आले पण त्या कुत्र्याला काढण्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही. असंच असतं संसारामध्ये. ज्यावेळेस आपल्यावर संकट येतं, संकट आल्यानंतर इंद्रिय काम करत नाही, संपत्ती निघून जाते, अशा वेळेस कोणी कामाला येत नाही. ज्यावेळेस तुमच्याकडे सर्व गोष्टी असतात, तुमच्या मागं समाज असतो, पैसा असतो, तुमच्या शरीरामध्ये ताकद असते, तोपर्यंत सर्व काय करतात, आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, तुम्ही कोणतंही काम आम्हाला सांगा आम्ही ते करू. परंतु ज्यावेळेस खरोखर काम पडतं त्यावेळेस कोणीही कामाला येत नसतं. हा संसाराचा काय झालेला आहे नियम आहे. आता स्वामी विवेकानंद त्या दिशेने त्या असणाऱ्या रस्त्याने जात असताना त्यांनी ते बघितलं आणि बघितल्यानंतर त्या कुत्र्याच्या पिलाला वरती काढलं. का काढलं तर त्याचं कारण आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये काय होती, दया होती. ज्ञानोबा सांगतात, निम्न भरली उणे पाणी ढळोची नेणे तेवी श्रांता तोषवणी जाणे सामोरे पा. श्रांत जीवाला त्याचं दुःख नष्ट केल्याशिवाय संत महात्मे आपला पाय पुढे टाकत नाही. का टाकत नाही त्याचं कारण आहे, त्यांच्या अंतःकरणामध्ये काय आहे, दया आहे. आणि अशा दयाग्र अंतःकरणाचे संत ज्यावेळेस या जगताला उपदेश करतात त्यावेळेस नेमकं कोणाला उपदेश करतात आणि कोणता उपदेश करतात हेच जगद्गुरु तुकाराम महाराज आज सेवेकरिता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात. किती वेळा खादला किती वेळा खादला
तुकाराम महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराज या ठिकाणी काय करतात की नेमकं कोणाला उपदेश करतात आणि कोणता उपदेश करतात. तर तुकोबराय म्हणतात, ज्यांनी अनेक वेळेस दगे खाल्लेले आहेत, अनेक वेळेस जन्म मरण परंपरा भोगलेली आहे, व्यसनाच्या अधीन जे गेलेले आहेत, अशा जीवांना तुकाराम महाराज उपदेश करतात. किती वेळा खादला दगा, किती वेळा सांगता येत नाही. कोणता उपदेश करतात? अधुनी कागा जागशिना, जागृतीचा उपदेश तुकोबराय करतात. किती वेळा खादला दगा. दगा या शब्दाचा अर्थ आपण काय करतो? दगा म्हणजे काय? तर व्यवहारामध्ये आपण बोलत असतो, त्याने आम्हाला दगा दिला. दगा दिला म्हणजे काय दिला? तर त्याने आम्हाला धोका दिला. परंतु स्वानंद सुख निवासी सद्गुरु श्री जोग महाराज यांच्या गाथेमध्ये दगा शब्दाचा अर्थ करत असताना संकट असा केलेला आहे. जन्म मरणाचे संकट किती झेलले, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, किती वेळा खादला दगा. आणि तुकोबरायांचा आपल्या सर्वांना आग्रह आहे की आपण या जन्म मरण परंपरेतून लवकरात लवकर श्रीगुरूंची शरणागती करून ज्ञान संपादन करून हा दगा आपण चुकवावा, हा तुकोबरायांचा अभिप्राय आहे. तुकोबराय म्हणतात, उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा. हे प्रमाण आपण कितीतरी वेळेस ऐकलेलं आहे आणि आपण म्हणतोही सुद्धा, परंतु आपण जागे आहोत का नाही हे आपल्यालाच माहिती नाही. जाग झालं पाहिजे. का झालं पाहिजे? कारण की हा जो काही मानवी देह आहे, हा मानवी देह जाग होण्याकरिताच मिळालेला आहे. जर आपण या मानवी देहामध्ये जाग झालो नाही तर नंतर झोपायचंच काम आहे. कारण की इतर देहामध्ये जाग होता येत नाही, या मानवी देहामध्ये जाग होता येतं. आणि याच देहाने आपल्याला पुढे येणारी जी काही जन्म मरण परंपरा आहे ती खंडित करता येते. कशी? तर ज्ञानोबाराय सांगतात, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एर धारे चिरापडे. याच शरीराने आपण या जीवनातलं दुःखही नष्ट करू शकतो आणि पुढे येणारे जे काही जन्म आहे, गर्भवासाचं दुःख असेल, बालपणामध्ये पराधीन असल्यामुळे तेही दुःखच आहे, आणि तरुणपणामध्ये विषय संपादन करण्यामध्ये काय करावं लागतात? कष्ट करावे लागतात, आणि ते जर प्राप्त झाले नाही तरी दुःखच आहे. आणि म्हातारपणामध्ये सुद्धा काय आहे तर दुःखच आहे. म्हणजे पुढे येणारे जे दुःख आहे ते आपण या वर्तमान देहामध्येच संपवू शकतो, परंतु संपवण्याची कोणाला इच्छा नाहीये आणि म्हणून तसं कोणी प्रयत्न सुद्धा करत नाही. आता हा सप्ताह जो चाललेला आहे, परंपरा चालत आलेली आहे म्हणून चाललेला आहे. वास्तविक जर विचार केला तर सप्ताह आपल्या उद्धारासाठी चालू आहे असं कोणालाही वाटत असेल तर ते भाग्यवान आहे, पण वाटेलच म्हणून सांगता येत नाही. जर वाटलंच असतं तर त्या दिशेने मनुष्य अग्रेसर झाला असता. जसं आपण पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर ती शेती पेरण्याकरता जसं अग्रेसर होतो, लवकर जातो शेतामध्ये, तसं आपण या ठिकाणी थोडी करतो. हे दमानं काम चालतं आपलं. विठ्ठल या जागृती
पतीच्या संबंधाने 3 प्रकार करतो आणि पुढे जातो. टाइम सुद्धा कमी राहिलेला आहे. किती? 10:30. ठीक. तर या जगामध्ये पहिला वर्ग असा आहे की स्वपुरुषार्थाने आणि स्वप्रयत्नाने ही जी जन्म मरण परंपरा आहे ती संपवून टाकतो. सिद्धांचा वर्ग. या जगामध्ये दुसरा वर्ग आहे, ही जी जन्म मरण परंपरा आहे, हा जो दगा आहे तो संपविण्याकरिता आतोनात प्रयत्न करतो, रात्रंदिवस प्रयत्न करतो. आणि या जगामध्ये तिसरा वर्ग असा आहे की जो जन्म मरण परंपरा संपवितही नाही आणि संपविण्याचा प्रयत्नही करत नाही. आणि एखादा संपविण्याचा प्रयत्न करायला लागला की त्याला अडवल्याशिवाय राहत नाही. हा एक वर्ग आहे, तिसरा वर्ग. त्यात पहिला वर्ग आपण सांगितला सिद्धांचा वर्ग. मुनी मुक्त झाले भेने गर्भवासा. का? गर्भवासाचं दुःख त्यांना सहन होत नाही. त्यांना लक्षात आलं की या ठिकाणी गर्भवासाचं दुःख आहे. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असे. आपण सर्वांनी त्या परमात्म्याला गर्भावस्थेमध्ये असताना ध्यान केलेलं आहे, परंतु आपल्याला ते आता आठवत नाही. का आठवत नाही? तर त्याचे कारण अनेक आहेत. सांगायचं इथं, हा जो काही सिद्ध महात्मा आहे तो प्रयत्नाने काय करतो की जन्म मरण परंपरा संपवितो. सिद्धांच्या कुटीमध्ये श्री शुकाचार्यजी महाराजांचं नाव आपल्याला सांगितलं जातं. आईच्या उदरामध्ये राहत असताना 1 वर्ष का 2 वर्ष 12 वर्षे लपाले रे. का? कारण की हा जो काही संसार आहे हा दुःखरूप आहे. व्यासांनी त्यांना तुम्ही बाहेर या, तुम्ही जन्म घ्या हे म्हणण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु त्यांनी सांगितलं की हा संसार कसा आहे तर दुःखरूप आहे. दुःख बांधवाडी आहे हा संसार. जय हो दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी आहे हा संसार. दुःख बांधवाडी दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये सुख नावाची गोष्टच नाही. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी देल कवनाचे श्रवणी. कैची सुख निद्रा धोरणी इंगळाच्या. अहो, तुम्हाला एखाद्या विस्तवाच्या बाजेवर झोपवलं तर त्या ठिकाणी सुख नावाची गोष्ट आहे का? म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला शीतलता प्राप्त होईल का? होणार नाही. कारण की विस्तवावर झोपल्यानंतर चटकेच बसणार.
तसं या संसारामध्ये तुम्हाला दुःखच मिळणार आहे. कारण की हा संसार दुःख रूपच आहे. दुःखालयम अशाश्वतम. हा संसार कसा आहे? दुःखरूप आहे आणि अशाश्वत आहे. जास्त काळ टिकणारा नाहीये. आणि म्हणून हे मुनी काय करतात? सिद्धांचा जो वर्ग आहे या जन्म मरण परंपरेला संपवून टाकतात. दुसरा वर्ग आपण बघितला होता साधकांचा वर्ग. साधक या जन्म मरण परंपरेला घाबरतो आणि अशा घाबरलेल्या अवस्थेमध्ये तो काय करतो? भगवान परमात्म्याला शरण जातो. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजिती. कारण की जन्माला येणं म्हणजे फजिती आहे. आता आपली किती फजिती होते हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण या फजितीतून आपण बाहेर निघावं हे आपल्याला वाटतच नाही. कारण की फजितीत राहणंच चांगलं वाटतं. पण साधकाला ही फजिती आवडत नाही. तो या फजितीतून बाहेर निघतो. का निघतो? कारण की त्याला ते सहन होत नाही. म्हणून तो म्हणून शरण गेला विठूसी. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला तो शरण जातो. का? संसार तापे तापलो मी देवा करितया सेवा कुटुंबाची. आता कुटुंबाची सेवा करायची म्हटलं तर त्या ठिकाणी खूप कष्ट करावे लागतात. परंतु हा जो साधक आहे इथं कुटुंब कोणतं? तर या ठिकाणी विठ्ठल विठ्ठल रात्रंदिवस कुटुंबाची सेवा करत 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 परेशान होतो आणि शेवटी भगवान परमात्म्याला शरण जातो. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात की आमच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला की आमचे वडील वारले, बायको वारली, अन्न न करता बायको वारली, दुष्काळ पडला. पण त्यावेळेस आम्ही व्यसनाच्या अधीन झालो नाही किंवा आत्महत्या वगैरे आम्ही केली नाही. आता आपली गोष्ट कशी आहे? घरातला कोणी काहीतरी बोलला की लगेच हा काय करतो? दारूच्या दुकानात जातो. आणि म्हणजे त्याने काय होते? संतुष्टी प्राप्त होते आणि त्याच्यातच काहीतरी आनंद वाटतो. परंतु तुकोबारायांचं किती बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळ पीडा गेली, बरे या दुष्काळ पीडा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळ पीडा गेली, बरे या तुकोबाराय त्यावेळेस म्हटले बरे झाले देवा निघाले दिवाळी. आपण म्हणतो आपलं जर असं झालं तर देवाने खूप वाईट केलं अशा प्रकारचं आपण म्हणत असतो. पण तुकोबाराय म्हटले की बरं झालं. सांगायचं मला एकच की अशा प्रकारचा प्रसंग तुकोबाराय यांच्या जीवनामध्ये आला. पण अशा वेळेस ते म्हणतात आमच्या मनाला विचार आठवणार नेमकं काय करावं. पांगुळले मन काही गाठवे विचार, म्हणून जीवे पाय धरून राहिलो. भगवान परमात्म्याला आम्ही शरण गेलो. आम्ही दारूला शरण गेलो नाही किंवा दोरीला शरण गेलो नाही. आम्ही भगवान परमात्म्याला शरण गेलो. आपली कसं झालेलं आहे? आपण तिकडं शरण जातो. पण आपल्याला संतांनी जो मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाकडे आपल्याला यावं वाटत नाही. आता ज्यांना तसं करायचंच असेल त्यांनी बिनधास्त कारण दुःख भोगत राहा. त्याला काही विलाज नाहीये. जर निघायचंच असेल तर संतांनी जे सांगितलेलं आहे त्या मार्गाने चला, जेणेकरून तुम्हाला दुःख प्राप्त होणार नाही. न पडे गुंता कोठी नाही, न पडे गुंता कोठी नाही, न पडे गुंता कोठी नाही, न पडे गुंता. देवीची पंचे चालो जाता, न पडे गुंता कोठी नाही, न पडे गुंता कोठी नाही. देवी
सांगितलेला आहे त्या मार्गाने चला, येण्याची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. म्हणून संतांनी जो मार्ग सांगितला त्याने आपण चला. इतके दिवस आपण चाललो नाही, पण आता तरी चला. कारण की आता गेलं तर ठीक, नाही तर खूप वाईट गोष्ट आहे. सांगायचं एक, हा जो साधक आहे, हा साधक काय करतो, जन्म मरण परंपरा हे जीवनातलं दुःख संपविण्यासाठी प्रयत्न करतो. आणि प्रयत्न करत असताना काय देह घालू करवती करमरी, टाकू या भितरी अग्नी माझी. काय करू या देहाचं, या देहाने त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी काय करू, असा त्याचा काय असतो, मनोभाव असतो. गुरुवर्य डॉक्टर बाबा सांगत असतात, देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. माझं जे साध्य आहे भगवत तत्वाची प्राप्ती करून घेणं, ती प्राप्ती करत असताना एकतर माझा देह तरी पडेल, नाहीतर माझं कार्य तरी काय करेल, मी सिद्ध करेल, हा साधकाचा मनोभाव असतो. म्हणून तो असणारा साधक कोणीही भेटू द्या, त्याला एकच विचारतो, देव कृपा करील मदत, काय लाज राखील, पुसावेशी हेची वाटे, जे जे भेटे तयासे. कोणीही भेटू द्या, त्याला एकच प्रश्न, कायमी उद्धार पावे कायम पाविला नारायण. जगा समाधान चित्त माझे, कायमी उद्धार सारखी साधकाची तळमळ असते, काय मी उद्धार पावेना, माझा उद्धार कशा प्रकारे होईल ही त्याला तळमळ असते. आणि म्हणून तो साधक या संसारावर प्रेम करत नाही आणि संसारातील असणारे जे विषय आहेत ते आपल्याला मिळावे ही सुद्धा अपेक्षा करत नाही. का? त्याचं कारण असं आहे, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये 3 प्रकारचे दोष असतात, मल, विक्षेप आणि आवरण. पाप करण्याची वासना जोपर्यंत आहे, जोपर्यंत आपण खोटं बोलतोय, मांस खातोय, दारू पितोय, तोपर्यंत असं समजायचं आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे तर पाप आहे आणि आपण काय करत आहोत तर पापच करत आहोत. त्यानंतर दुसरा दोष सांगितला विक्षेप. आपलं असणारं मन त्या परमात्म्याच्या ठिकाणी जर स्थिर होत नसेल आणि या अस्थिर असणाऱ्या संसारामध्येच स्थिर होत असेल तर समजायचं आपल्या अंतःकरणामध्ये विक्षेप नावाचा दोष आहे. त्यानंतर आहे आवरण नावाचा दोष. जोपर्यंत या देहाला आणि या देहाचे जे संबंधी आहेत त्यांना मी आणि माझं असं म्हणतोय, तोपर्यंत आवरण नावाचा दोष आहे. आता मल, विक्षेप आणि आवरण हे 3 प्रकारचे दोष जोपर्यंत आपल्या अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला काहीही मिळू द्या, आपण कधीही सुखी होऊ शकत नाही. कारण की सुख केव्हा मिळतं तर अंतःकरण मन स्थिर झाल्यानंतर मिळत असतं. आणि आपलं असणारं मन हे बाह्य जगताच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे. परमात्म्याच्या ठिकाणी मन स्थिर केलं की त्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो. आणि तो मिळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्या ठिकाणी निष्काम भावनेने कर्म आणि उपासना करावी लागेल. म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये असणारे मल आणि विक्षेप हे 2 दोष नष्ट होतील. आणि हा जो साधक असतो, हा साधक निष्काम भावाने म्हणजे कोणत्याही प्रकारची फलाची इच्छा न करता कर्म करतो, उपासना करतो. आणि त्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये मल आणि विक्षेप म्हणजे पाप करण्याची वासना आणि चंचलता राहत नाही. आणि त्यामुळे त्याच्या अंतःकरणात विवेकाची उत्पत्ती होत असते. विवेक म्हणजे काय, सार काय, असार काय, खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, पाप काय असतं, पुण्य काय असतं, हे ज्ञान त्या साधकाला होतं. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या इति एवं निश्चय सह नित्या नित्य वस्तू विवेक. सांगायचं काय
परमात्मा जे खरं आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, म्हणजे परमात्मा जे खरं आहे आणि फलकट तो संसार एक सार भगवंता, एक सार भगवंता, एक सार भगवंता. फलकट तो संसार येते सार भगवंत. हा संसार कसा आहे? भुसाप्रमाणे आहे आणि परमात्मा कसा आहे तर दाण्याप्रमाणे आहे. जसं आपण ताक आणि लोणी, लोणी सार आहे, ताक आसार आहे, तसा हा संसार आसार आहे. आसारे दुर्ग, तो विषय नाही घ्यायचा आता कुठला. तर संसार हा आसार आहे, हे साधकाला कळालेलं असतं. जसं आता एखाद्याला एखाद्या रूम मध्ये बंद केलं आणि त्याला जेवण दिलं नाही, परंतु त्या खोलीमध्ये प्लॅस्टिकची फळं ठेवलेली आहेत आणि ती फळं खाण्यासाठी तो गेल्यानंतर त्याला कळालं ही फळं प्लॅस्टिकची आहे. पुन्हा तो खाण्यासाठी जाईल का? जाणार नाही. तसा हा जो साधक असतो, त्या साधकाला हा संसार दुःख देणार आहे, हा संसार नष्ट होणार आहे, नाशिवंत आहे, हे कळालेलं असतं. म्हणून या संसारामध्ये गुंतण्याच्या भानगडीत तो साधक पडत नाही. केवळ भगवंताच्या प्राप्तीसाठीच काय करतो? आतोनात प्रयत्न करतो. पहिला वर्ग आपण बघितला सिद्धांचा, दुसरा साधकांचा, तिसरा जन्म मरण परंपरा, म्हणजे भगवान परमात्म्याची प्राप्ती करवितही नाही आणि करूनही घेत नाही. तो तुमचा आमचा महाभागांचा वर्ग आहे. आपण होऊन संसारामध्ये उडी मारतो. नाथराय वर्णन करतात, उपजले मेले ऐसे किती. संसारामध्ये आपण किती वेळेला जन्माला आलोय, किती वेळेला आपला मृत्यू झालाय, आपल्यालाही माहिती नाही. कोणत्या देहामध्ये किती वेळेला जन्माला आलोय हेही सांगता येत नाही. किती जन्म झाला फेरा, गणित नाही ते दातारा. बघा, संसारामध्ये आपण किती वेळेला आलोय आपल्याला माहिती नाही. पण आपण आता ते जरी माहिती नसलं, का माहिती नाही त्याचे कारण आहेत. भौतिक शास्त्राच्या दृष्टीने असं सांगितलं गेलेलं आहे की ज्यावेळेस हा जीवात्मा आईच्या उदरामध्ये असतो त्यावेळेस त्याला मागचं सर्व आठवतं, पण ज्यावेळेस त्याचा जन्म होतो त्याच्या मेंदूवर फार मोठा अपघात होतो आणि त्यावेळेस मागची स्मृती नष्ट होते आणि पुढच्या संसाराला प्रारंभ होतो. म्हणून किती वेळा खादला जागा सांगता येत नाही. त्यानंतर वेदांत शास्त्राच्या दृष्टीने संसार प्रवाह अनादी आहे, म्हणून जन्म मरण सांगता येत नाही. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, किती वेळा खादला दगा. आणि अशा जन्म मरणातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी संत महात्मे आपल्याला उपदेश करतात. ऐसे जागविले अवघे जन, होते संचित तिही केले दान. संत महात्मे आपल्याला जाग करतात आणि जाग करत असताना कधी मायबाप, कधी बहिण बंधूंना म्हणून जाग करतात. उठा जिनी मायबाप आता जागा रे, आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागारे. त्या ठिकाणी संत महात्मे भाईंनो बंधूंनो आता तरी कमीत कमी जागे व्हा. आता उघडी डोळे जरी अद्यापी न कळे. आतापर्यंत आपल्याला कळत नव्हतं, आता वयाची 60 उलटून गेली, 70 उलटून गेली, 60 वर्ष झाली, 70 झाली, 50 झाली कोणाला. आता तरी कमीत कमी जाग झालं पाहिजे. कारण की जीवनामध्ये चूक ही प्रत्येकाकडून होत असते, पण झालेली चूक दुरुस्त करणं हे शहाण्या माणसाचं काम आहे. आणि जो दुरुस्त करत नसेल तो शहाणा नाही तर तो मूर्ख आहे. आणि पण ती चूक दुरुस्त करण्याच्या पूर्वी ती चूक अंतःकरणाने कबूल केली पाहिजे की माझ्याकडून ही चूक झाली. परंतु चूक कबूल कोण करेल आणि कशाला करेल? आता चूक कबूल करणे कोणाला मान्यच नाही. मी जे करतो तेच बरोबर आहे असं सर्वांचं काय आहे मत आहे. सांगायचं या ठिकाणी आपल्याकडून चूक झाली, आतापर्यंत आपण नाना प्रकारचे व्यसन केले असतील वगैरे काहीही केलं असेल, पण ती चूक आपल्याकडून घडू नये म्हणून तुकोबाराय म्हणतात, आता तरी कमीत काय व्हा, कमीत कमी जागे व्हा. आता तरुण पण जाऊ द्या, तरुण पण गेलंय, पण आता कमीत कमी म्हातारपणी नाक मुख गळू लागले,
आता या ठिकाणी बोलता येत नाही, चालता येत नाही, आता तरी कमीत कमी जागा झालं पाहिजे ना. पण जागा होत नाही. अशा वेळेस तुकोबारांना खेद वाटला, म्हणून तुकोबाराय म्हणतात, अरे तुम्हाला या देहातून त्या देहात जाण्याची लाज कशी वाटत नाही. दुसरं चरण, लाज नाही हिंडता गावी, 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 लाज नाही हिंडता गावी. लाज नाही हिंडता गावी, लाज नाही हिंडता गावी. दुःख नवे नित्य नित्य, दुःख नवे नित्य नित्य, लाज नाही हिंडता गावी, लाज नाही हिंडता गावी. लाज नाही हिंडता गावी, लाज नाही हिंडता तुकोबाराय म्हणतात, लाज नाही हिंडता गावे. अरे तुला या देहातून त्या देहात जाण्याची लाज कशी वाटत नाही. तुकोबाराय आपल्याला, कारण की आता या देहाला गाव म्हणतात, लाज नाही हिंडता गावे. या देहाला काय म्हणतात, गाव म्हणतात. ज्ञानोबाराय म्हणतात, देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळ्या, ना म्हणू नये धनंजया जियापरी. म्हणजे या देहाला आल्यानंतर जन्मनं, म्हणजे देह जन्मलेला आहे, तो मरणार आहे, ही गोष्ट निर्विवाद आहे, याच्यात कोणत्याही प्रकारचा वाद नाही. आणि अशा जन्मलेल्या जीवाला म्हणतात तुकोबाराय, तुला या देहातून त्या देहात जाण्याची लाज कशी वाटत नाही. तैसे औट हातपणे जे शेव होनी जिने, उपजो उपजो मरणे नावा नावा. हे असो देहपणे नाम रूपाशी येणे, नाही लाजीरवाने तया होणे. नावाला आणि रूपाला येणं ही सर्वात मोठी काय आहे, लाज आहे. लज्जावृत्ती प्रत्येकाला दिलेली आहे, प्रत्येकाला काय लाज आहे. पण लाज कोणती आहे, तर त्या ठिकाणी या देहाला येणं आणि पुन्हा पुढच्या देहाला जाणं, ही खरी काय आहे, लाज आहे. आता आपण जिथं लाजायचं नाही तिथं लाजतो. आपल्याला आता इथं मंडपामध्ये जागा असताना इथं बसता येत नाही, आपण तिकडे पत्राला पाठ लावून त्या ठिकाणी बसलेलो आहोत, कारण की इथं बसण्याची लाज वाटते. कदाचित तोंडामध्ये काहीतरी असेल आणि म्हणून इतक्या लांब बसावं लागत असेल. लाज नाही हिंडता गावी. जर तुम्ही या ठिकाणी लाज धरली तर धरिली लाज सांडिले हित, तुमचं हित होणार नाही. तुकोबाराय सांगतात, म्हणून लाजायचं नाही या गोष्टीमध्ये. बर, या देहातून पुढच्या देहामध्ये जाण्याचा हा जो प्रवास आहे, तो सुखाचा आहे का दुःखाचा आहे? दुःखाचा आहे महाराज. का? कारण की विठ्ठल विठ्ठल दुःखाचा प्रवास आहे. कारण की पुढच्या देहामध्ये गेल्यानंतर, कारण की हा संसारच कसा आहे, तर एरती माई की दुःखाची जनिते, हा संसार दुःखाला उत्पन्न करणार आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुम्ही लाज धरा. आता ही लाज आपल्याला वाटत नाही, पण बाकीच्या लाजा कोणी काही बोललं की लगेच वाटती. मग आता प्रश्न निर्माण होतो की जीवाला ही जी दुःख परंपरा भोगावी लागते, नेमकं का भोगावी लागते, याचा उत्तर अभंगाचं तिसरे. सब चोराती फासी दे, सब सब
चोराची भाषे देखा देते देखा देते सब चोराची भाषे देखा देते देखता कैसे देखता तुकोबाराय म्हणतात की या जीवाला दुःख जे भोगावं लागतं ते का भोगावं लागतं, तर या ठिकाणी सांगतात सव चोरा हाती फासे. साव चोर दोन प्रकारचे चोर असतात. एक साव चोर असतो आणि एक दुष्ट चोर असतो. दुष्ट चोर सर्व जगाला माहिती असतो, पण साव चोर हा आपल्या बरोबरच राहतो, आपल्या मांडीला मांडी लावून जेवतो आणि आपल्यालाच धोका दिल्याशिवाय राहत नाही. आपलीच तो चोरी करत असतो. आता या ठिकाणी साव चोर कोणाला म्हटलं, हे जे काम क्रोधाधिक विकार आहेत, हे काम क्रोधाधिक विकार आपल्या जवळच राहतात आणि आपल्यालाच फाश्यामध्ये अडकवतात. कशाच्या फाश्यामध्ये? जन्म मरणाच्या फाश्यामध्ये अडकवतात आणि दुःख भोगायला लावतात. ज्ञानोबराय म्हणतात चैतन्याच्या शेजारी वसे ज्ञानाच्या एकाहारी म्हणून महामारी सावरतीना. म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानोबराय सांगतात की हे काम क्रोध विकार आपल्या जवळच चैतन्याजवळच राहतात आणि त्यालाच फाश्यामध्ये टाकतात आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की माझ्या मनामध्ये आता काम निर्माण झालाय, क्रोध निर्माण झालेला आहे, परंतु यांना आपण पाहून सुद्धा देखता कैसे न देखसे, त्यांना आपण पाहतो पण न पाहिल्यासारखं करतो. तर हे जे काम क्रोध आहेत ते काय करतात, तर त्या ठिकाणी दुःख देतात. आणि का देतात याचं उत्तर चौथं चरण. तुका म्हणे सांडी वाट, तुका म्हणे सांडी वाट, तुका म्हणे सांडी वाट, तुका म्हणे सांडी वाट, रामया तलपट रामया लाज नाही दुःख नवे नित्य नित्य, दुःख नवे नित्य नित्य, दुःख नवे, दुःख नवे, दुःख नवे, दुःख नवे, नित्य नित्य, दुःख नवे नित्य नित्य.
एखादा जीव चांगल्या मार्गाने जात असेल तर त्याच्या रस्त्यावर हे काम क्रोधाधिक विकार उभे राहतात. कशाकरिता राहतात तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सांडिती वाट तळपट करावया. त्या जीवाची फजिती करण्याकरिता हे काम क्रोधाधिक विकार त्याच्या वाटेवर उभे राहतात आणि त्याची काय करतात, फजिती करतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अजूनही कागा जागसिना. आता तरी कमीत कमी काय व्हा, जागे व्हा. कारण की तुम्ही म्हणत असाल की आम्ही जागेच आहोत, परंतु आपण काही ठिकाणी जागे आहोत आणि काही ठिकाणी झोपलेले आहोत. आपलं जे स्वस्वरूप आहे, ज्याला आपण परमात्मा तत्व म्हणतो, ब्रह्मतत्व म्हणतो, त्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, अविद्येची या निदा, विश्व स्वप्नाचा हा धांदा, जो भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. आपण झोपलेलो आहोत तर कुठं, नेमकं मी कोण आहे, हे जगत काय आहे आणि परमात्मा काय आहे, या ठिकाणी आपण झोपलेलो आहोत. म्हणजे आपल्याला माहिती नाहीये. आणि इथं आपल्याला काय व्हायचं आहे, जागं व्हायचं आहे. आणि जागं होण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्याला संतांना शरण जावं लागेल. संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला जागं होता येणार नाही. आणि म्हणून जीवनामध्ये कोणीतरी ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ, कृपाळू अशा श्रीगुरूंना शरण जाऊन आपल्या जीवनाचं सार्थक करून घेण्यातच काय आहे तर मजा आहे. इतर जे जीवन आहे ते आपलं अनर्थक आहे, दुःखाला कारण आहे, अशा प्रकारचं आपल्याला दिसून येतंय. आणि म्हणून काय करा, भगवंताला शरणच जा. अशा प्रकारचं या ठिकाणी धावत्या वेगामध्ये या अभंगावरून चिंतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता टाइम कमी असल्यामुळं काटत कस तरी ते आलेलं आहे. कसं असतं, चिंतन केलेलं असतंय आणि ते काटणं खूप कठीण असतंय, पण ते जमलं. ते आता तुमच्या अशा झालं ते बरोबर. तर झालेली सेवा विश्व माऊली भगवान श्री ज्ञानोबाराय, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज, वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, प्रातस्मरणीय स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, तसेच परमहंस परमपूज्य स्वामी भारतानंदजी गिरीजी आमचे असणारे श्रीगुरु, त्यांच्या चरणावर समर्पित करतो. तसेच स्वामी ब्रह्मानंदजी गिरी त्यांच्या सुद्धा चरणावर समर्पित करतो. तसेच गीता मंदिराचे अध्यक्ष विष्णू महाराज जगताप, ते सुद्धा आमचे गुरुच आहेत, त्यांच्या सुद्धा चरणावर समर्पित करतो. हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व श्रोतृ वर्गांच्या, गायक वृंदांच्या, मृदंगाचार्यांच्या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि समर्पित करत असताना एक बोलून जातो, आता कीर्तन करत असताना जर काही चुकलं असेल, वेडा वाकडा शब्द आलेला असेल तर काय करा, आईचं अंतकरण करा आणि क्षमा करा. एवढीच काय तर प्रार्थना आहे. ज्ञानेश्वर जय